प्रभू परमेश्वराच्या नावामध्ये आपल्या सर्वांचं या भक्तीमध्ये प्रेमपूर्वक स्वागत आहे। मंडळीतील सर्व परिवार, सर्व लहान थोर आणि परत सर्व महाराष्ट्रामधून या भक्तीमध्ये आज जे जोडले गेलेले आहेत त्या सर्वांचं प्रभूमध्ये स्वागत आहे। आणि मला आशा आहे की आपण सर्वजण बरे आहात। परमेश्वर आपल्याला चालवत आहे, सांभाळत आहे आणि आशीर्वादित करत आहे। आज ही भक्तीसुद्धा नेहमी परमेश्वर आपल्याला सर्वांना आशीर्वादित करेल असा माझा पूर्ण विश्वास आणि प्रार्थना आहे। आणि म्हणून आपण त्याचं सहाय्य घेऊया। या भक्तीमध्ये आपण लीन आणि नम्र होऊया आणि प्रभूचरणी जाऊन आपण त्याचं सहाय्य प्रार्थनेने मागणार आहोत। आणि म्हणून आपण प्रार्थना करू। जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही खूप तुझे आभार मानतो। परत एक संधी या रविवारी आम्हाला दिली, विविध ठिकाणावरून आम्हाला तो जोडलेला आहे, एकत्र केलेला आहे। आणि जेव्हा जेव्हा देवा तुझ्या नावात आम्ही जोडल्या जातो, एकत्र येतो, प्रभू देवा तू मला आशीर्वादित करतो, कारण तू आमच्याबरोबर आहे, तू आमच्या सानिध्य असतो देवा। आणि तुझ्या सानिध्यात आम्हाला तुझी दया आहे, तुझी कृपा आहे, तुझं आरोग्य आहे, तुझी शक्ती आहे, तुझं मार्गदर्शन आहे। आमची प्रार्थना आहे देवा की आज परत तुझ्या आशीर्वादाने आम्हा प्रत्येकाला पुरेपूर तू भर हो दे देवा। आजच्या भक्तिगीताच्या द्वारे, त्याचप्रमाणे स्तोत्र वाचनाच्या द्वारे आणि वचनाच्या द्वारे आम्हा सर्वांना एक नवीन आशीर्वादाचा अनुभव तू दे। आम्ही सर्वजण तुझ्यात समर्पित होतो। ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक, आमेन। मंडळी, आज आपण एक स्तोत्र वाचणार आहोत आणि स्तोत्र 139 आपण वाचन करणार आहोत। स्तोत्र 139 एकूण 24 वचन ते आहेत। संपूर्ण आपण वाचू कारण सर्व महत्त्वाचे आहेत आणि आपल्या आजच्या वचनाशी सुद्धा निगडित ते आहेत। स्तोत्र 139 चला तर आपल्या समोर आपण ठेवूया, आपण सर्व जण एकत्र ते वाचूया। हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व माझे निजणे बारकाने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे। हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही। तू मागून पुढून मला वेढले आहेस, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस। हे ज्ञान माझ्या कल्पने पलीकडचे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्या बाहेरचे आहेत। मी तुझ्या आत्म्यापासून कुठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पळून जाऊ। मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंथरुण केले तरी पहा तेथे तू आहेस। मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरीही तेथे तुझा हात मला चालवेल, तुझा उजवा हात मला धरून ठेवेल। अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो, असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही। रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत। तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली। अद्भुत व भयप्रद रीतीने माझी घडण झाली, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो। तुझी कृत्ये अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे। मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती। मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उजाडण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते। हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात, त्यांची संख्या किती मोठी आहेत। ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील। मला जाग येते तेव्हाही मी तुझ्या जवळच असतो। हे देवा, तू दुर्जनास ठार मारून टाक, अहो रक्तपात करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर व्हा। ते तुझ्या विरुद्ध कपटाने बोलतात, तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात। माझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये, तुझ्यावर उठणाऱ्यांचा मला वीट का येऊ नये। मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो, मी त्यांना आपले शत्रू मानतो। हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण। माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव। देव त्याचे सत्यवचन आपल्यासाठी आशीर्वादित करो। आजच्या भक्तिगीताकडे यावेळेस आपण जाणार आहोत आणि परत एक भजन आहे, आपण यापूर्वी सुद्धा ते ऐकलं असेल। नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला। परत सुंदर भजन आहे, नारायण वामन टिळक यांची ही रचना आहे। चला तर या भजनामध्ये आपण
सामील होऊया. आणि मला आशा आहे की भजन आपल्यासाठी आनंदाचं आणि आशीर्वादाचं झाल्याशिवाय राहणार नाही. जगत कारणा पापान कुठे, जगत कारणा पापान कुठे, तव वात्सल्य तुला, तव वात्सल्य तुला, गौरव तुला परम वत्सला. जगत चालना पवित्र आत्मा, जगत चालना पवित्र आत्मा, ओ मम जीवन कला, ओ मम जीवन कला, गौरव तुला परम वत्सला. देवाची स्तुती असो सुंदरशा भक्ती गीताबद्दल. आज परमेश्वराच्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत. मागील माझ्या संदेशामध्ये आपण एका विषयावर विचार करत होतो आणि तो विचार म्हणजे परमेश्वराकडून आम्हाला जो आशीर्वाद प्राप्त होतो त्याबद्दल. आणि परमेश्वर आम्हाला पुरून उरणारा आशीर्वाद देणारा आहे. मागील संदेशामध्ये आपण बघितलं आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचे जे अभिप्राय होते, प्रतिक्रिया होत्या, त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आणि परत मी सर्वांना आवाहन करेल आणि विनंती करेल की जर कोणत्या कारणासाठी आपला जर मागील उपदेश किंवा एखादा संदेश सुटला असेल, ऐकण्याचा किंवा बघण्याचा राहून गेलेला असेल, तर कृपा करून आपल्या चॅनलवर तुम्ही भेट देत जा आणि तुमच्या सवडीप्रमाणे ही मागील संदेशसुद्धा तुम्ही ऐकू शकता आणि त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आज आपण परत त्या विषयामध्ये आणखी पुढे जाणार आहोत. परमेश्वराकडून जो आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो तो पुरून उरणार आहे. आपण मागच्या संदेशामध्ये बघितलं. त्याचं कारण असं, कारण परमेश्वराची इच्छा आहे की त्याची लेकरं आशीर्वादित असावे. देवाची इच्छा अशी आहे की विश्वासणारे जे आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवणारे त्यांना आशीर्वाद प्राप्त व्हावा. कारण परमेश्वर आशीर्वाद देणार आहे. आकाश कपाटे भरून असा आशीर्वाद त्याच्या लेकरांच्यासाठी विश्वास राहण्यासाठी त्याच्याकडे आहे. आणि म्हणून त्याचा आशीर्वाद आमच्यासाठी पुरून उरणार आहे, भरपूर आहे, मुबलक आहे. मागच्या आपण संदेशामध्ये बघितलं. आज पण आणखी एक त्याबद्दल आणखी एक वेगळा विचारसुद्धा आपण करणार आहोत की जो फार महत्त्वाचा आहे. मागील संदेशामध्ये जे आपण वृत्तांत बघितला, जी घटना आपण बघितली, आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना जे जेवण दिलं त्याबद्दल आपण त्यामध्ये बघितलं. आणि त्यामध्ये आपण बघितलं की त्यांना यथेच्छ त्याने जेवण दिलं, पुरून उरणारं असा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला. पण त्या संदेशामध्ये शेवटी आपण एक वचन वाचलं आणि आज ते परत आपण वाचू, कारण ते फार महत्त्वाचं आहे जेव्हा आशीर्वादाचा आपण विचार करतो.
आणि त्या घटनेसाठी सुद्धा जेव्हा आपण त्या घटनेकडे बघतो ते वचन ते फार महत्त्वाचं आहे. आणि ते म्हणजे योहान शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 6व्या अध्यायामधील पहिल्या वचनापासून तो जो पूर्ण वृत्तांत आहे 5,000 जेव घालणे तो त्या ठिकाणी नमूद केलेला आहे. आणि ती सर्व घटना झाल्यानंतर 12वं वचन त्या ठिकाणी आपण वाचत आहोत. आणि ते म्हणजे ते तृप्त झाल्यावर पुरून उरणारा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाल्यावर, कोण? ते 5,000 किंवा त्यापेक्षा जास्त लोक. ते तृप्त झाल्यावर त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितले, काहीतरी सांगितलं. आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं तर नक्कीच काहीतरी महत्त्वाचं आहे, काहीतरी त्याने सूचना त्यांना दिल्या. आणि म्हणून अनेक वेळेस त्या वचनापर्यंत आपण येत नाही, कारण आपण अनेक वेळेस आश्चर्यचकित होतो. जे आम्हाला प्राप्त झालंय त्याबद्दल, जे आम्हाला मिळालेलं आहे त्याबद्दल आम्ही त्याच्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो, आम्ही एक्सायटेड होतो. आणि ही जी महत्त्वाची सूचना या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेली आहे, अनेक वेळेस आमच्या निदर्शनात ते येत नाही. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे, कारण त्याने सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितलं. आणि काय त्याने सांगितलं, तो असं म्हणतो की काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. काही फुकट जाऊ नये. कशामधून? जो आशीर्वाद ज्यांना प्राप्त झाला होता त्यातलं फुकट जाऊ नये. जे मुबलक त्यांना मला मिळालं होतं, जे त्यांनी पुरून उरणारा आशीर्वाद प्राप्त झाला होता, तो वाया जाऊ नये, तो फुकट जाऊ नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आणि सांगत आहे. आणि म्हणून ते फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आम्हाला एखादा गोष्ट प्राप्त होते, ती जर व्यर्थ होत असेल, ती जर फुकट जात असेल तर ती गंभीर गोष्ट आहे. आणि म्हणून आशीर्वाद पण जेव्हा आम्हाला प्राप्त होतो किंवा परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो, तेव्हा आम्हाला बघणं गरजेचं आहे की तो फुकट जाऊ नये, तो वाया जाऊ नये. आता तुम्ही म्हणाल की बाळासाहेब, हे काय आशीर्वादाचं फुकट जाणं किंवा व्यर्थ जाणं हे असं कसं काय किंवा कसं काय शक्य आहे, किंवा त्याचा अर्थ नेमका काय आपण घ्यायचा? मला असं वाटतं, कोणतीही गोष्ट असो, कोणतीही वस्तू असो, एखादं उपकरण असो किंवा एखादी घटना असो किंवा आशीर्वाद पण जो असो, त्या मागे असलेला उद्देश जर त्या कृतीच्या द्वारे, त्या गोष्टीच्या द्वारे, त्या वस्तूच्या द्वारे जर पूर्ण होत नाही, सिद्धीत जात नाही, तर मला असं वाटतं ती वस्तू असो, ती घटना असो किंवा तो आशीर्वाद असो, तो वाया जाऊ शकतो. आणि म्हणून आज आपण त्याच्यावर विचार करणार आहोत. आशीर्वाद आमच्यासाठी फार गरजेचा आहे. आम्ही त्यासाठी प्रार्थना करत असतो. आमच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनाचा तो महत्त्वाचा भाग आहे. आम्ही इतरांसाठी तो मागतो, आमच्या कुटुंबासाठी आम्ही सदैव त्यासाठी प्रार्थना करत असतो. पण त्याचबरोबर आज आम्ही आणखी विचार करणार आहोत की ज्या आशीर्वादासाठी आपण प्रार्थना करत असतो किंवा अनेक वेळेस जो आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे, काय तो व्यर्थ तर जात नाही ना? अनेक वेळेस परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे, आमच्या कुटुंबाला आशीर्वादित केलेला आहे, आमच्या आर्थिक ज्या गोष्टी आहेत त्या परमेश्वराने आशीर्वादित केलेल्या आहे. देवाने आम्हाला आमच्या व्यवसायामध्ये कदाचित आशीर्वादित केलेला आहे, शिक्षणामध्ये आशीर्वादित केलेला आहे. पण आम्ही कधी लक्षात घेतलेलं आहे काय? आणि आम्ही कधी विचार केलेला आहे काय की त्यामागचा उद्देश काय आहे? मित्रांनो, काय त्याचा उद्देश, परमेश्वराचा उद्देश जो त्याने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्यामागचा आहे, तो आमच्या जीवनाच्या द्वारे सिद्धीस गेलेला आहे काय, जात आहे काय? आणि म्हणून ते समजणं गरजेचं आहे. जी घटना आपण बघितली की 5,000 लोकांना जेवू घालणं, दुःखाने सांगावं असं वाटतं की जो देवाचा उद्देश त्यामध्ये होता त्या ठिकाणी पूर्ण झाला नाही. म्हणून पण पाकसाहेब, हे कसं तुम्ही म्हणू शकता? आपण वाचूया मार्क शुभवर्तमानामध्ये एक वचन आहे आणि 6व्या अध्यायामध्ये परत 35व्या वचनापासून तो 5,000 भोजन तो वृत्तांत सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं पाण्यावरचं चालणं, त्यानंतरचाच लगेच ती घटना घडलेली आहे, त्याच्याबद्दल पण आपण उपदेशामध्ये बघितलं आहे. आणि 52वं वचन जे आहे फार महत्त्वाचं वचन आहे आणि फार वेगळं वचन आहे. आणि त्या वचनाला ह्याच घटनेची पार्श्वभूमी आहे. पुरून उरणाऱ्या जी आशीर्वाद परमेश्वराने दिलेला आहे
त्या घटनेची पार्श्वभूमी त्या ठिकाणी आहे आणि 52व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, कारण भाकरीची गोष्ट त्यांना उमगली नव्हती. भाकर त्यांना मिळाली पण त्यांना ती समजली नाही. आशीर्वाद त्यांना मिळाला पण आशीर्वादाचा उद्देश ते समजू शकले नाही. पुरून उरणारी गोष्ट त्यांना प्राप्त झाली पण ती कशासाठी परमेश्वराने त्यांना पुरवली होती ती त्यांना समजली नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी ते वचन आहे. ती कोणती गोष्ट होती आणि कोणत्या भाकरीबद्दल त्याबद्दल त्या ठिकाणी लिहिलेलं आहे ते येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण बघणार आहोत. पण आज आपण आणखी एका वेगळ्या घटनेकडे बघणार आहोत की ज्या ठिकाणी मात्र परमेश्वराने परत पुरून उरणारा आशीर्वाद दिलेला आहे, मुबलक आशीर्वाद दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्या आशीर्वादामागे असलेला त्याचा उद्देश सुद्धा सिद्धीस गेलेला आहे. आपण बघूया लूका वर्तमानामध्ये 5व्या अध्यायामध्ये एक घटना सांगितलेली आहे आणि ती घटना आपल्याला माहिती आहे आणि ती घटना म्हणजे पेत्र आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत आहे. 5व्या अध्यायातील काही वचनं आपण वाचू. 2ऱ्या वचनापासून पुढे काही वचनं मी वाचतो म्हणजे तो वृत्तांत जो आपल्यालाही माहीत आहे, परत आपल्याला तो लक्षात येईल. लूका वर्तमानाचा 5वा अध्याय आणि 2ऱ्या वचनापासून पुढे. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. पुढे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायास शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्याने तसे केल्यावर माशाचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्याचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यावर होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. परत फक्त मासे त्यांना प्राप्त झाले नाही, माशांचा घोडका. आणि अनेक वेळेस या वृत्तांतावर उपदेश केलेला आहे आणि त्यामध्ये परमेश्वर कसा आशीर्वादाचा घोळका आपल्याला देतो त्याबद्दल मी अनेक वेळेस बोललेलो आहे. पण आज आपण त्याच्या आणखी पुढे जाणार आहोत. अनेक वेळेस या वृत्तांताकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा नक्कीच आम्हाला आशीर्वाद, भरलेली मचवे, सापडलेला माशांचा घोळका, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या समोर येतात. आणि हा आशीर्वाद जेव्हा आम्हाला प्राप्त होतो याच्याकडे बघून नक्कीच आम्हाला खूप आनंद होतो, आम्ही एक्सायटेड होतो. अनेक वेळेस आम्ही त्याबद्दल देवाची स्तुती पण करतो आणि ते सर्व ठीक आहे. पण जेव्हा आपण या बारकाईने या सगळ्या वृत्तांताकडे बघतो, या चमत्काराकडे बघतो, या महत्कृत्याकडे बघतो, देवाचा उद्देश फक्त तेवढ्या पुरता त्याच्यामध्ये मर्यादित नाही. देवाने त्यांना आशीर्वादित केलं. या अद्भुत गोष्टीबद्दलचा उद्देश फक्त त्यांना मासे प्राप्त व्हावे एवढं नाही, वेगळा त्याचा उद्देश आहे. आणि तो उद्देश या घटनेच्या शीर्षकामध्ये सांगितलेला आहे. या घटनेचं शीर्षक असं नाही की त्यांना मिळालेला माशांचा घोडका किंवा त्यांना प्राप्त झालेले मासे असं किंवा प्रभूने केलेला चमत्कार असं याचं शीर्षक नाही. या घटनेचं शीर्षक या ठिकाणी म्हटलेलं आहे, पहिल्या शिष्यास पाचारण. त्या ठिकाणी चमत्कार आहे, त्या ठिकाणी भरपूर प्राप्त झालेले मासे आहेत. देवाने त्यांना आशीर्वादित केलेलं आहे, त्यांना मुबलक आशीर्वादित केलेला आहे. पण फक्त आशीर्वाद हा तेवढा त्याचा उद्देश नाही, त्यामागे वेगळा एक उद्देश आहे. काहीतरी मिळणं किंवा प्राप्त होणं एवढा फक्त त्याचा उद्देश नाही आहे. उद्देश वेगळा आहे आणि तो परमेश्वराचा उद्देश आहे. आणि त्याचं सांगितलं आहे की त्याला पाचारण करायचं आहे, त्याला त्या शिमोनाला बोलवायचं आहे, त्याचं पाचारण त्या ठिकाणी त्याला सांगायचं आहे. आणि म्हणून फार ते महत्त्वाचं आहे. या ठिकाणी हा जो चमत्कार आहे, या ठिकाणी हा जो मुबलक मिळालेला माशांचा घोळका आहे, या ठिकाणी पुरून उरणारा जो आशीर्वाद मिळालेला आहे तो वाया गेलेला नाही आहे.
तो व्यर्थ गेलेला नाही आहे. त्याचं कारण हे की त्याचा उद्देश त्या ठिकाणी सफल झालेला आहे. कारण आपण पुढे बघतो 11वं वचन. 11व्या वचनामध्ये आपण या ठिकाणी वाचतो, मग मचवे किनाऱ्यावर लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. देवाने त्यांना आशीर्वादित केलं. आशीर्वादाचा उद्देश होता त्यांना पाचारण कळवावं. आशीर्वादाचा उद्देश होता की ख्रिस्त आणि मसीहा म्हणजे काय हे त्यांना कळावं, आणि तो या ठिकाणी सफल झालेला आहे मित्रांनो. आणि म्हणून आशीर्वाद आम्हाला प्राप्त होणं, आम्हाला काही मिळणं हे महत्त्वाचं नाही, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे आहे की जे आम्हाला प्राप्त होतं त्याचा उद्देश आमच्या जीवनामध्ये सफल व्हावा. तो उद्देश त्या आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण व्हावा, आणि म्हणून या ठिकाणी तो उद्देश सफल झालेला आहे. आज आपण बघूया की जे परमेश्वर मला आशीर्वादित करतो, कसा त्याचा उद्देश, त्या आशीर्वादामागचा उद्देश आमच्या जीवनामध्ये सफल जाईल. पहिली गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला हवी, जर काही गोष्टी आम्हाला प्राप्त होतात आणि जर परमेश्वराकडून आम्हाला प्राप्त होतात, आणि त्यांना जेव्हा आम्ही आशीर्वाद म्हणतो, परमेश्वराकडून प्राप्त होणाऱ्या गोष्टी, प्राप्त होणारा आशीर्वाद हा जरी भौतिक स्वरूपाचा असेल त्याला आत्मिक अर्थ असतो. वस्तू जरी भौतिक असतील, मासे असतील, अन्न असेल, इतर काही गोष्टी असतील, काही वेळेस आम्हाला फायनान्शियली परमेश्वर आशीर्वादित करतो, कधी कधी आमच्या कौटुंबिकरित्या परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो, अनेक वेळेस आम्हाला शारीरिक आशीर्वादित करतो, शारीरिक आरोग्य आम्हाला देतो. आशीर्वाद अनेक स्वरूपाचे आहेत, अनेक प्रकाराचे आहेत, अनेक स्वरूपात ते आहेत. पण आशीर्वाद तेव्हाच असतो जेव्हा त्याला आत्मिक अर्थ असतो, जेव्हा त्याला आत्मिक उद्देश असतो, आणि म्हणून ते जाणणं गरजेचं आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा उद्देश आणि ह्या शिमोनाच्या जीवनामध्ये सिद्धीस गेला तो त्याच कारणासाठी, जेव्हा त्याने ह्या चमत्कारामध्ये, ह्या आशीर्वादामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा तो आत्मिक उद्देश त्याने बघितला. 8 वचन याच्यामध्ये आपण बघूया. या सर्व वृत्तांतामध्ये 8 वचन अतिशय वेगळं आहे. या 8व्या वचनामुळे त्या पूर्ण जो वृत्तांत आहे या घटनेला एक वेगळं वळण, वेगळं कलाटाने मिळणारी आहे. आपण बघूया काय झालंय. 8व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, हे पाहून शिमोन पेत्र, काय पाहून? माशांचा घोळका, पुरून उरणारा आशीर्वाद, मुबलक झालेली प्राप्ती. कधीही त्याच्या जीवनामध्ये त्याने इतके मासे पकडले नव्हते तितके त्याने त्या दिवशी आणि त्यावेळेस त्याच्या समोर होते, आणि ते सर्व बघून काय तो म्हणतो, तो फार वेगळं त्या ठिकाणी म्हणतो, आणि तेच महत्त्वाचं आहे, आणि तेच खरी गुरु किल्ली आहे. जर आम्हाला आशीर्वादाचा उद्देश कळायचा असेल तर काळजीपूर्वक ऐका. काय म्हणतो या ठिकाणी हा शिमोन? या ठिकाणी म्हणतो, हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. मी पापी मनुष्य आहे. मित्रांनो, आशीर्वाद आत्मिक गोष्ट आहे. आशीर्वाद आत्मिक गोष्ट आहे. जरी भौतिक स्वरूपात आम्हाला ती प्राप्त होते, वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे आम्हाला परमेश्वर ती देतो, उद्देश आणि त्या गोष्टी आत्मिक गोष्टीशी निगडित आहे. मित्रांनो, आमच्या आत्मिक जीवनासाठी ते आहे, आमच्या आत्मिक जीवनाला निगडित ते आहे. आणि म्हणून या ठिकाणी पेत्राला एक वेगळी गोष्ट या ठिकाणी दिसत आहे. या सर्व गोष्टींमधून तो आत्मिक अर्थ त्याला दिसत आहे. तोच तर उद्देश आहे मित्रांनो. तोच उद्देश आशीर्वादाचा आहे. आशीर्वादाचा उद्देश आहे की आमच्या आत्मिक जीवनाची जाणीव आम्हाला व्हावी. आज आम्ही विचार करूया, अनेक वेळेस परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. काय तो आत्मिक उद्देश आम्हाला कळाला आहे काय? किती वेळेस आम्ही आमच्या आत्मिक परीक्षण केलेलं आहे? आम्हाला परमेश्वराने आमच्या कौटुंबिक जीवनात आशीर्वादित केलेलं आहे. किती वेळेस आम्ही आमच्या आत्मिक जीवनाचं परीक्षण केलेलं आहे? या ठिकाणी काय म्हणतो शिमोन? म्हणतो की प्रभूजी मी पापी आहे. जोपर्यंत
ती आत्मिक जाणीव आम्हाला होत नाही मित्रांनो, आशीर्वादाचा उद्देश आम्ही समजू शकणार नाही. परमेश्वराने हा आम्हाला दिलेला आहे, परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे, त्याचा उद्देश आहे आणि तो आमच्या आत्म्याशी निगडीत आहे. मी जे सुरुवातीला वचन वाचलं, मार्क शुभवर्तमानाचा 6वा अध्याय आणि 52वं वचन, यामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण भाकरीची गोष्ट, कोणती भाकर? हीच भाकर जी 5,000 लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने खाऊ घातली होती, जी त्यांच्यासाठी त्याने मल्टिप्लाय केली होती, जी त्यांच्यासाठी त्याने आशीर्वादित केली होती, त्याच भाकरीची गोष्ट. आणि तो म्हणतो कारण भाकरीची गोष्ट त्यांना उमगली नव्हती. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं, जरी भौतिक गोष्टीने आम्ही आशीर्वादित होतो, उद्देश त्या मागचा मात्र आत्मिक आहे आणि तो समजणं, तो उमगणं गरजेचं आहे. तो जर आम्ही समजत नाही, तो जर मिस होत आहे, तर मित्रांनो कदाचित, होय कदाचित आमचा आशीर्वाद व्यर्थ आणि वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही विचार करू, इथं स्पष्ट आहे, कारण भाकरीची गोष्ट त्यांना उमगली नव्हती. काय आम्हाला ती समजली आहे काय? आणि जर ती तेव्हा समजेल, जर आम्ही फक्त भाकर बघत आहोत तर आम्हाला कधीच भाकरीची गोष्ट कळणार नाही. जर फक्त आम्ही मासे बघतो, आमच्या भरलेल्या मचवे बघतो, आम्हाला 5,000 लोकांना जेवून झालेले, तृप्त झालेले बघतो, आम्हाला भाकरीची गोष्ट कळणार नाही. ती आत्मिक गोष्ट कळणार आहे. आम्हाला आत्मिक गोष्ट तेव्हाच कळेल जेव्हा आम्ही आमच्या आत्म्याचं परीक्षण करतो, जेव्हा आम्हाला कळतं की हे देवा, आम्ही पापी आहोत. आमच्या जीवनातील आशीर्वादाचा उद्देश आहे मित्रांनो, की आमच्या आत्मिक जीवनाची ओळख आम्हाला व्हावी, आमचं आत्मिक जीवन आमच्या समोर व्हावं. कारण पुढे काय म्हटलेलं आहे, कारण भाकरीची गोष्ट त्यांना उमगली होती, त्यांचे अंतःकरण कठीण झाले होते. मी सुरुवातीला सांगितलं, आशीर्वाद हा परमेश्वराकडून आहे आणि परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या प्रत्येक गोष्टीला आत्मिक अर्थ असतो, आत्मिक उद्देश असतो, अंतःकरणाशी त्या निगडीत असतात. या ठिकाणी जेव्हा आपण बघत आहोत की जेव्हा त्यांना माशांचा घोळका प्राप्त झालेला आहे, मित्रांनो, हा आशीर्वाद आत्मिक उद्देशाने होता आणि तो आत्मिक उद्देश तेव्हाच सफल झाला जेव्हा शिमोनाने आपलं आत्मपरीक्षण केलं, जेव्हा तो नम्र झाला, जेव्हा तो पाया पडला आणि तेव्हा म्हणतो की प्रभूजी, माझं जीवन मला स्पष्ट दिसत आहे, माझं जीवन मला स्पष्ट दिसत आहे. अनेक वेळेस आम्हाला अनेक गोष्टी परमेश्वर देतो, आम्हाला आरोग्य देतो, आरोग्याकडे आमचं लक्ष असतं. परमेश्वर आम्हाला अधिक आर्थिक उन्नती आमची करतो, आर्थिक गोष्टीकडे आमचं लक्ष असतं. अनेक वेळेस आमच्या शिक्षणामध्ये आम्हाला परमेश्वर पुढे नेतो, उंच करतो, आमच्या करिअरकडे आमचं लक्ष असतं. मित्रांनो, आमच्या आत्मिक जीवनाकडे आमचं लक्ष आहे काय? कदाचित परमेश्वराचा आशीर्वादाचा उद्देश आहे आम्ही आत्मपरीक्षण करावं. जोपर्यंत आमच्या पापाची जाणीव आम्हाला होणार नाही, मित्रांनो, आशीर्वादाचा उद्देश आमच्या जीवनामध्ये सफल होणार नाही. मी एक साक्ष काही दिवसांपूर्वी वाचली, फार सुंदर, एका तरुण यशस्वी व्यक्तीची ती साक्ष होती आणि तो त्यामध्ये लिहितो की प्रभू येशू ख्रिस्ताला जाणण्याच्या अगोदर, विश्वास ठेवण्याच्या अगोदर मी माझ्या जीवनातील माझे ध्येय, माझे उद्देश, माझे स्वप्न, माझं करिअर, माझ्या सर्व जे काही ॲबिलिटीज होती ते माझ्या समोर मी ठेवलेलं होतं आणि त्याच्या मागे मी धावत होतो, त्याच्या मागे मी जात होतो. ख्रिस्त जेव्हा मला कळाला, ख्रिस्ताने मलाच माझ्या समोर उभं केलं, माझं जीवनच माझ्या समोर त्याने ठेवलं आणि जेव्हा मी माझ्या स्वतःला बघितलं तेव्हा माझीच मला लाज वाटली. होय मित्रांनो, तोच तर परमेश्वराचा उद्देश आहे, तीच परमेश्वराची आशीर्वादामागची योजना आहे आणि ती एक्झॅक्टली तीच या ठिकाणी या शिमोन पेत्राच्या जीवनामध्ये आपण बघायला मिळतो. मित्रांनो, आमच्या जीवनाकडे आम्ही केव्हा बघणार? ज्या आशीर्वादामध्ये आम्हाला आमच्या पापांची जाणीव नाही मित्रांनो, तो आशीर्वाद होऊ शकणार नाही.
जो आशीर्वाद आम्हाला लीन करणार नाही, इथे आपण बघतो तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाया पडला. जो आशीर्वाद आम्हाला लीन करणार नाही, तो आशीर्वाद होणार नाही. अनेक वेळेस आम्हाला आशीर्वाद प्राप्त झालंय काय, पापाची जाणीव झाली आहे काय? मित्रांनो, जर आम्हाला पापाची जाणीव झाली नाही, परमेश्वराचा आमच्या जीवनाबद्दलचा उद्देश सिद्धीत जाऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, तो म्हणतो की मी रोग बरा करण्यासाठी आलो नाही. त्याने रोग बरे केले. चमत्कार करण्यासाठी आलो नाही, त्याने अनेक चमत्कार केले. इतकंच काय, त्याने मेलेल्यांना सुद्धा जिवंत केलं मित्रांनो. पण त्यासाठी तो आला नाही. त्याचा उद्देश वेगळा होता. आणि तो म्हणतो की मी हरवलेले शोधायला आणि तारायला आलो आहे. तोच शोध या ठिकाणी आहे. तोच शोध या ठिकाणी आपण बघत आहोत. त्या शिमोन पेत्राला, त्या मासेमारी करणाऱ्या शिमोनाला शोधण्यासाठी तो त्या किनाऱ्यावर गेलेला आहे आणि त्याला त्या ठिकाणी शोधलेला आहे. होय मित्रांनो, आणि त्याच्यासाठी तारणाची योजना घेऊन तो त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि तारणाची योजना किंवा तारणाचा प्रवास आत्मपरीक्षणातूनच होतो. जेव्हा आम्हाला जाणीव होते आमच्या जीवनाची, आमच्या पापांची जाणीव, हीच आहे तारणाची सुरुवात मित्रांनो. आणि तेव्हाच परमेश्वराचा उद्देश आमच्या जीवनामध्ये सफल होतो. कोणत्या दृष्टीने आम्ही आमच्या आशीर्वादाकडे बघत आहोत? अनेक वेळेस आशीर्वाद म्हणजे एक प्रकारचा आरसा आहे. आरसा आमचं जीवन आम्हाला दाखवणार. आणि तेच या ठिकाणी या शिमोनाच्या जीवनामध्ये आपण बघायला मिळतो. तो म्हणतो, मला आता ते मासे दिसत नाही, मला ती होडी दिसत नाही, माझे पाप मला स्पष्ट दिसतात मित्रांनो, माझे पाप मला स्पष्ट दिसतात. आशीर्वादाचा उद्देश आम्हाला आमच्या पापांची जाणीव. आशीर्वादाचा उद्देश परमेश्वराची आम्हाला गरज आहे. परमेश्वराची आम्हाला गरज आहे. या ठिकाणी आपण बघतो, हा जो शिमोन होता मासेमारी करणारा, अगदी लहानपणापासूनच कदाचित त्या व्यवसायामध्ये तो होता. इत्तंभूत त्या समुद्राची त्याला माहिती होती. तो त्याच्यामध्ये तरबेज होता. आणि त्या दिवशी त्यांना काही मिळालं नाही असं आपण त्या ठिकाणी वाचत आहोत. आणि त्याला माहित होतं की आज आपल्याला या ठिकाणी काही मिळणार पण नाही. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की चला आता खोल पाण्यात जाऊया, आणि त्याने सांगितलं मासे पकडण्यासाठी आता जाळी सोडा, आपण त्या ठिकाणी वाचतो आणि वाचलेला आहे. तो म्हणतो की प्रभूजी, आम्हाला काहीच हाती लागले नाही, आम्हाला माहित आहे की या ठिकाणी आता काहीच मिळणार नाही, पण तुम्ही सांगता म्हणून अनिच्छेने त्याने ती जाळी त्या ठिकाणी सोडलेली आहे. आणि नंतर त्यांना तो माशाचा घोळका मिळालेला आहे. आशीर्वादाचा उद्देश आहे आम्हाला परमेश्वराची गरज आहे, त्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे. होय, कदाचित आम्ही हुशार आहोत, आमच्या व्यवसायामध्ये आम्ही तरबेज आहोत, आमच्याकडे भरपूर रिसोर्सेस आहे, आमची बुद्धी चांगली आहे, आमच्या शक्तीने, आमच्या बुद्धीने, आमच्या कर्तृत्वाने अनेक गोष्टी आम्ही मिळवू शकतो. आशीर्वाद कदाचित आम्हाला शिकवू इच्छितो आहे की तरीही त्या परमेश्वराची, त्याच्या मार्गदर्शनाची, त्याच्या दिशेची, त्याच्या सूचनेची आम्हाला गरज आहे. आणि पेत्राला ते कळालं. आशीर्वाद आम्हाला काहीतरी शिकवू इच्छित आहे. मित्रांनो, काय आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाला आहे, पण त्याच्याकडून प्राप्त होणारं शिक्षण आम्ही प्राप्त केलेलं आहे काय? आशीर्वाद कदाचित आम्ही उपभोगत आहोत, अनुभवत आहोत, पण त्याबरोबर त्याच्या सूचना ज्या आम्हाला मिळाल्या त्या आम्ही ऐकलेल्या आहेत काय? त्यामध्ये आम्हाला परमेश्वर जे आम्हाला सांगू इच्छितो, शिकवू इच्छितो, ते आम्ही शिकत आहोत काय? त्यामध्ये असलेला धडा आम्ही बघत आहोत काय? आशीर्वाद आणि त्यामागचा उद्देश मित्रांनो आज आम्ही बघत आहोत. आम्ही आशीर्वादाची प्रार्थना करतो आहोत, पण आशीर्वादाच्या बरोबर त्यामागचा उद्देश आम्ही समजत आहोत काय? वचन सांगतं त्यांनी भाकरी मिळाल्या, भाकरी त्यांनी खाल्ल्या, भाकरी खाऊन ते तृप्त झाले. भाकरीची गोष्ट त्यांना कळली नाही, कारण त्यांचे अंतःकरण कठीण झाले होते. मित्रांनो, आशीर्वाद हा अंतःकरणाच्या गोष्टी आहेत. या ठिकाणी आपण बघत आहोत आशीर्वाद आम्हाला परमेश्वराची गरज आणि त्याची जाणीव करून देत आहे.
पुढची गोष्ट आशीर्वाद आम्हाला बदलवण्यासाठी आहे, आमचं जीवन बदलून टाकण्यासाठी आहे. या ठिकाणी आपण बघतो हा शिमोन आता शिमोन राहिलेला नाही, हा मासे धरणारा राहिलेला नाही. या ठिकाणी तर जीवन बदलून गेलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तू आता शिमोन राहणार नाहीस, तुला पेत्र म्हणतील. तू असा मासे धरणारा राहणार नाही, तू माणसे धरणारा होईल. मित्रांनो, जर आशीर्वाद प्राप्त होऊन सुद्धा आमचं जीवन बदललं नाही, आमचं आत्मिक जीवन जर बदललं नाही, आशीर्वादाचा उद्देश आमच्या जीवनामध्ये सिद्धीत जाणार नाही. अनेक वेळेस आम्ही अनेक उदाहरणं बघतो, आशीर्वाद प्राप्त झालं, त्यांचं भौतिक जीवन बदलून गेलं, त्यांचं राहणीमान बदलून गेलं. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. त्यांचं राहण्याचं ठिकाण कदाचित बदलून गेलं. अनेक बदल आपण बघतो आणि चांगली गोष्ट आहे. परमेश्वर आम्हाला त्यामध्ये सुद्धा उंच करणार आहे. काय आमचं आत्मिक जीवन बदललं आहे काय? काय आमची दृष्टी बदललेली आहे काय? काय आमचं काम बदललं आहे काय? काय आमच्या जीवनाची दिशा बदलली आहे काय? आशीर्वादाचा उद्देश समजणं गरजेचं आहे मित्रांनो. आशीर्वादाचा उद्देश आहे की आमचं जीवन बदलून जावं. शिमोनाचं जीवन बदललं, त्याचं कार्यक्षेत्र बदललं, त्याचा दृष्टिकोन बदलला. मित्रांनो, दृष्टिकोन बदलला, त्याची दृष्टी बदलली, त्याची दिशा बदलली. आशीर्वादाचा उद्देश आहे की आमचं जीवन बदलून जावं. शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आशीर्वाद आम्हाला समर्पणाची संधी आहे. आशीर्वाद आम्हाला समर्पणाची संधी आहे. कोणत्या दृष्टीकडे आम्ही आशीर्वाद घेत आहोत, कोणत्या दृष्टीने आम्ही आशीर्वादाकडे बघत आहोत. या ठिकाणी आपण बघत आहोत पूर्ण समर्पण. पूर्ण समर्पण वचन 11 मध्ये आपण जेव्हा वाचतो त्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि काय वाचतो आपण या ठिकाणी? आपण असं वाचतो, लूका शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 11 वचन. मग मचवे किनाऱ्याला लागल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. सर्व सोडून देऊन. मित्रांनो, जे काही त्यांना प्राप्त झालेलं होतं ते सर्व त्यांनी सोडलं. का? त्यांची दृष्टी बदलली. आता त्यांची दृष्टी जे त्यांना प्राप्त झालं त्यावर नव्हती. आता त्यांची दृष्टी जे त्यांना प्राप्त झालं, जे आशीर्वाद त्यांना मिळाला त्याच्या उद्देशावर होती. आणि त्यांना उद्देश कळाला, आम्हाला या ख्रिस्ताचे अनुयायी व्हायचं आहे, त्याच्या मागे आम्हाला जायचं आहे. नक्कीच सोपी गोष्ट नव्हती. शिमोनासाठी नक्कीच सोपी गोष्ट नव्हती. संपूर्ण जीवन त्याचं त्या किनाऱ्यावर गेलं होतं. तो किनारा, तो समुद्र, ती होडी, ते त्याचे सर्व मित्र मंडळी, त्याचे अटॅचमेंट्स त्या ठिकाणी होते. कठीण गोष्ट होती. पण जेव्हा त्याला तो उद्देश कळाला, तो त्या चमत्कारापुरता मर्यादित राहिला नाही मित्रांनो. त्याच्या पलीकडे तो गेला. त्याच्या पलीकडे त्याने पाऊल टाकलं आणि असं म्हटलंय, सर्व त्याने सोडलं. कठीण होतं, पण त्याने ते सोडलं आणि ख्रिस्ताचा अनुयायी तो झाला. मी नेहमी विचार करतो, सर्वसाधारण जर मनुष्य असता किंवा मी स्वतः जर त्या ठिकाणी असतो तर मी कशा ह्या गोष्टी घेतल्या असत्या. कदाचित मी जर व्यावसायिक आहे तर नक्कीच मी वेगळ्या पद्धतीने घेतल्या असत्या. माझ्यासाठी तर ही एक मोठी व्यवसायाची सुवर्ण संधी होती. माझ्यासाठी कदाचित माझ्या व्यवसायामध्ये एक मोठी जंप घेण्याची संधी होती. माझ्यासाठी कदाचित हा जॅकपॉट होता. इतके मासे मला मिळाले. कदाचित ते सर्व विकून मी आणखी काही मचवे घेऊन माझा व्यवसाय वाढवला असता. मी तर नेहमी कधी कधी गमतीने म्हणतो, मी ख्रिस्तालाच म्हटलं असतं की अशाच टिप्स तू आम्हाला अधूनमधून देत जा आणि तुझं काय कमिशन असेल ते घेत जा. कदाचित मी ख्रिस्ताला म्हटलं असतं आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून की ख्रिस्ता तूच आमचा आता व्यावसायिक पार्टनर बनून जा. मित्रांनो, आम्ही कसं बघत आहोत? मी कसं बघितलं असतं? आत्मिक उद्देश,
आत्मिक उद्देश जोपर्यंत आम्ही चमत्कारामध्ये बघत नाही मित्रांनो, तो चमत्कार आमच्यासाठी आशीर्वादित होणार नाही. इथे आपण बघतो आणि तो उद्देश सफल झाला. उद्देश होता त्या शिमोनाला पाचारण करण्याचं. उद्देश होता त्या शिमोनाला पेत्र बनवण्याचं. तो उद्देश तेव्हा सिद्धीच केला, प्राप्त झाल्यामुळे नाही. आशीर्वादाचा घोळका प्राप्त झाला त्यामुळे फक्त नाही, तर या आशीर्वादामागे असलेला उद्देश जेव्हा कळाला, केव्हा कळाला? जेव्हा तो लीन झाला, नम्र झाला, आत्मपरीक्षण ज्याने केलं. जेव्हा त्याला कळालं की मी अपात्र आहे, प्रभूची मला गरज आहे, त्याच्या शक्तीची मला गरज आहे, हा मसीहा आहे, होय त्याच्याकडून प्राप्त होणारं जीवन त्याची मला गरज आहे, तेव्हा तो उद्देश त्याला समजला मित्रांनो, आणि त्याचं जीवन बदलून गेलं. हा शिमोन राहिला नाही, तो पेत्र झाला, तो खडक बनला, आणि पुढे तर संपूर्ण महामंडळ त्यावर उभारलं गेलं असं आपण बघत आहोत. मित्रांनो, अनेक वेळेस परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. अनेक वेळेस परमेश्वराने आम्हाला मुबलक आशीर्वाद दिलेला आहे. काय आम्ही तेवढ्यावरच थांबलेलो आहोत काय? यापुढे आपण विचार करणार आहोत. जेव्हा जेव्हा परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करत आहे, होय त्याची इच्छा आहे की तुम्ही आशीर्वादित व्हावं. त्याच्याकडे आपल्यासाठी आशीर्वाद आहे, मुबलक आशीर्वाद आहे. पण आम्ही नेहमी लक्षात ठेवूया की त्या आशीर्वादाबरोबर त्याचा उद्देश आहे. आशीर्वाद ही आत्मिक बाब आहे, आणि म्हणून या प्रत्येक आशीर्वाद जो परमेश्वराकडून आम्हाला प्राप्त होतो त्यामध्ये आत्मिक उद्देश दडलेला आहे. तो आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यासाठी नक्कीच आम्हाला आमचं आत्मपरीक्षणाची गरज आहे. त्यासाठीच आम्हाला त्यावर अवलंबून राहण्याची गरज आहे. त्यासाठीच आम्हाला त्या संपूर्ण आशीर्वादामध्ये जे शिक्षण आहे, जो धडा आहे, ज्या सूचना आहे, त्याचं पालन करायचं आहे. त्या आशीर्वादामध्ये आम्हाला संपूर्ण समर्पण करायचं आहे. परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही आशीर्वादित व्हावं. आजही तुमच्यासाठी माझ्यासाठी आशीर्वादाचा घोळका त्याच्या जवळ आहे. तो आम्हाला देऊ इच्छितो. पण आम्ही लक्षात ठेवूया की त्याचबरोबर त्याचा आत्मिक उद्देश जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये सिद्धीत जाणार नाही मित्रांनो, तो आशीर्वाद आमच्यासाठी पूर्ण होणार नाही. आज यापुढे आपण नक्कीच याबद्दल विचार करूया, आणि आशीर्वादाबरोबरच परमेश्वराचा आशीर्वादाचा असलेला उद्देश सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करूया. येणाऱ्या दिवसांमध्ये या वचनावर आपण विचार करूया. शालोम. देवाची स्तुती असो सुंदरशा वचनाबद्दल. आज आपण आपल्या भक्तीमध्ये पुढे जाणार आहोत आणि प्रार्थनेकडे आपण वळणार आहोत. देवाची स्तुती करूया, कारण आपण प्रार्थनेमध्ये होतो आणि देवाने आपल्या अनेक प्रार्थना ऐकलेल्या आहेत आणि देवाने आपल्याला प्रार्थनेची उत्तर दिलेली आहेत. आपण प्रार्थनेमध्ये होतो. सिस्टर सुनीता पवार यांच्यासाठी त्यांचे रिपोर्ट चांगले आले आहेत, त्याबद्दल देवाची स्तुती ते कळवत आहेत. आपण त्याबद्दल देवाची स्तुती करूया. त्याचप्रमाणे स्तुती ह्या लहान मुलीला परमेश्वराने आरोग्य दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांनी स्तुती कळवलेली आहे आणि देवाचे आभार मानू. शारोन यांच्यासाठी सुद्धा देवाची स्तुती असो की त्यांची ट्रीटमेंट आणि शस्त्रक्रिया ती सुद्धा यशस्वी झालेली आहे आणि परमेश्वर त्यांना आरोग्य देत आहेत, आणि पुढील आरोग्यासाठी सुद्धा आपण देवाची स्तुती करूया आणि प्रार्थना करूया. सुलोचना नावाच्या लहान बेबीसाठी आपण प्रार्थनेमध्ये होतो आणि ती सुद्धा बरी आहे, त्याबद्दल देवाची स्तुती असो. त्याचप्रमाणे मागील सप्ताहामध्ये अनेक लोक प्रवासामध्ये होते, परमेश्वराचा प्रवास सुखरूप केला आणि त्याबद्दल सुद्धा ते स्तुती कळवत आहे. अनेक लोकांना परमेश्वराने वाढदिवस दिले आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण देवाची स्तुती करूया. काही प्रार्थनेच्या विषय आहे, त्यासाठी आपण विशेष करून प्रार्थना करणार आहोत. सिस्टर कविता यांच्या बहीण आहेत आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांना आरोग्याची गरज आहे, आणि आज परत प्रभूचरणी त्यांच्यासाठी आरोग्य आपण मागणार आहोत. त्यांच्या बहीण आहेत, त्याचप्रमाणे त्यांची लेकरं आहेत, त्यांचे पती आणि सासू सासरे या सर्वांना आरोग्याची गरज आहे आणि त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपण त्याचप्रमाणे अरोन या लहान मुलासाठी आरोग्य मागणार आहोत. आपण प्रार्थना करणार आहोत. बंधू किशोर बंधू पवार यांचे ते मित्र आहेत आणि त्यांच्या हार्टच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार आहोत.
आपण प्रार्थना करणार आहोत महाडिक मावशी यांच्यासाठी, आणि परमेश्वराने सुद्धा त्यांना आरोग्य द्यावं म्हणून त्याच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. आपण निकालजे परिवार यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये आहोत, त्याचप्रमाणे चव्हाण परिवार, वसावे परिवार यांच्यासाठी, आणि त्याचप्रमाणे सिस्टर मनारी आहे आणि त्यांच्या परिवारासाठी सुद्धा आपण प्रार्थनेमध्ये आहोत. आज आपण त्याची आठवण करणार आहोत. आज आपल्या देशासाठी आपण प्रार्थना करू. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जी पूरस्थिती निर्माण झालेली आहे, त्या सर्व आपल्या प्रिय लोकांसाठी, देशबांधवांसाठी आपण प्रार्थना करू. परमेश्वराचं सहाय्य त्यांच्यासाठी मागूया. आणि जे काही मदत कार्य चालू आहे अनेक एजन्सीच्या द्वारे, सरकारच्या तर्फे, त्याचप्रमाणे काही चर्चेस पण त्यामध्ये व्यस्त आहेत, आणि त्या सर्वांच्यासाठी आपण संरक्षण आणि त्याची देवाची कृपा आपण आणि आरोग्य आपण विशेष करून मागणार आहोत. चला तर आपण प्रार्थना करू आणि या सर्व गरजा आपण परमेश्वराच्या चरणी या प्रार्थनेच्याद्वारे सादर करूया. त्याचप्रमाणे आपण जे वेगवेगळ्या ठिकाणावरून या प्रार्थनेमध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्वांसाठी माझ्या प्रार्थना आहे. प्रत्येकाच्या परिवारासाठी माझ्या प्रार्थना आहे. आपल्या सर्व जे तरुण मुलं आणि मुली आहेत त्यांच्यासाठी माझ्या प्रार्थना आहेत. आणि या दिवसामध्ये अनेक मुलींच्यासाठी रोजगाराची किंवा नोकरीची गरज आहे, त्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार आहोत. चला तर आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही खूप तुझे आभार मानतो देवा, कारण आम्ही प्रार्थनेमध्ये होतो आणि अनेक प्रार्थनेचं उत्तर तू आम्हाला दिलेलं आहे. आम्ही तुझी स्तुती करतो देवा सिस्टर सुनीता पवार यांच्यासाठी, कारण त्यांची रिपोर्ट चांगले आहेत प्रभू देवा, आणि यापुढची सर्व ट्रीटमेंट त्यांच्यासाठी तू आशीर्वादित होते. स्तुती ह्या बेबीसाठी सुद्धा आम्ही तुझी स्तुती करतो, कारण देवा तू तिला आरोग्य दिलेलं आहे. आम्ही तुझी स्तुती करतो देवा शारोनसाठी, कारण त्यांची ट्रीटमेंट तू आशीर्वादित केली प्रभू, आणि यापुढची सुद्धा सर्व जे उपचार आहेत त्यांच्यासाठी आशीर्वादाचे होते, अशी नम्र प्रार्थना आम्ही करत आहोत. सुलोचना ह्या बेबीसाठी सुद्धा प्रभू तुझी स्तुती करतो, आणि यापुढेही तुझ्या दयेमध्ये, कृपेमध्ये, आरोग्यामध्ये त्यांना तू राख. मी तुझी स्तुती करतो देवा की अनेक जण प्रवासामध्ये होते आणि कामानिमित्ताने, नोकरीनिमित्ताने आणि सुट्टीनिमित्ताने, पण प्रभू देवा त्यांचा तू प्रवास सुखरूप केला. आमची प्रार्थना आहे देवा की ह्यापुढेही त्यांच्याबरोबर तू राहा आणि तुझी सुरक्षितता त्यांना लाभू दे. मी प्रार्थना करतो देवा की अनेक आमच्या मंडळीमध्ये अनेकांना तू वाढदिवस दिले, ॲनिव्हर्सरीज दिल्या प्रभू. येणारं वर्ष त्यांच्यासाठी खूप खूप आशीर्वादाचं, तुझ्या दयेचं आणि कृपेचं असं त्यांना लाभू दे. आमच्या प्रार्थना आहे देवा. आणि विशेष करून आज आम्ही प्रार्थना करतो सिस्टर कविता यांच्या बहीण हर्षदा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्यासाठी. ओ प्रभू, एक अद्भुत आरोग्य देवा जे तुझ्या नावामध्ये आहे प्रभू, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांना लाभू दे. जे काही इन्फेक्शन आहे प्रभू देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने निघून जाऊ दे, आणि या सर्व प्रिय लोकांना एक तुझं अद्भुत आरोग्य या दिवसामध्ये तू दे, अशी प्रार्थना आज आम्ही करत आहोत. अरोन या छोट्या मुलासाठी आमची प्रार्थना आहे, तू आरोग्य देत आहे त्याबद्दल तुझा तुझी स्तुती करतो देवा. आमची प्रार्थना आहे ब्रदर किशोर यांच्यासाठी प्रभू. हो देवा, त्यांची जी काही हार्टची ट्रीटमेंट चालू आहे प्रभू, तुझं आरोग्य त्यांना तू दे आणि सर्व उपचार त्यांच्यासाठी आशीर्वादाचे हो दे. आमची प्रार्थना आहे प्रभू देवा आमच्या महाडिक मावशी यांच्यासाठी, त्यांना आरोग्याची गरज आहे. हो देवा, जे काही उपचार आहेत ते तू आशीर्वादित कर प्रभू, आणि हो ते देवा येणारे दिवस तुझं अद्भुत आरोग्य त्यांना लाभू दे प्रभू. आज आम्ही आमचे अनेक परिवार त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. आमच्या मंडळीतील अनेकांना प्रभू देवा कौटुंबिक गरज आहे. मुंबई शहरामध्ये अनेकांना घराची गरज आहे. आमच्या अनेक परिवारामध्ये त्यांच्या मुलांना किंवा मुलींना देवा नोकरीची गरज आहे. हो प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की सर्व अद्भुत दरवाजे, अद्भुत गोष्टी त्यांच्यासाठी तू उघडे कर प्रभू देवा, आणि येणारे दिवस देवा तुझं सहाय्य त्यांना अनुभवास येऊ दे. आमची प्रार्थना देवा विशेष करून निकाळजे परिवार आहे, त्याचप्रमाणे चव्हाण परिवार आहे, वसावे परिवार, या सर्व कुटुंबियांसाठी त्यांना तुझ्या सहाय्याची गरज आहे, तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. कृपा करून तुझं सहाय्य या परिवारांना लाभू दे प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो की या प्रार्थनेमध्ये जे अनेक लोक, अनेक परिवार देवा आज जोडल्या गेलेले आहेत. अनेकांची नावं आम्हाला ठाऊक नाही, आम्हाला त्यांना ओळखत नाही प्रभू, पण तू सर्व जाणणारा परमेश्वर आहे. आणि एक अद्भुत गोष्ट प्रार्थनेची तू आम्हाला दिलेली आहे तेव्हा साधन, की आम्ही त्या सर्वांसाठी प्रार्थना करू शकतो, तुझं सहाय्य मागू शकतो देवा. ह्या सर्वांसाठी माझी प्रार्थना आहे. अनेक कदाचित त्यांना शारीरिक आजार आहे, अनेकांना प्रभू देवा आर्थिक विवंचन आहे, प्रश्न आहेत. अनेक कुटुंबामध्ये देवा काही कौटुंबिक प्रश्न निर्माण झालेले आहेत प्रभू. आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करतो देवा. आज मी प्रार्थना करतो जे अनेक चिंतेमध्ये आहे, काळजीमध्ये आहे, निराशेमध्ये आहेत, त्या सर्वांना प्रभू तुझं सहाय्य आज
मी तुझा दास या नात्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागत आहे. देवा, आज आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करतो, कारण अनेक ठिकाणी देवा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे अतिवृष्टीमुळे. सेवा कार्य चालू आहे, तरी अनेक लोक प्रभू देवा त्यांना मदतीची गरज आहे. अनेक जीवितहानी झालेली आहे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व महाराष्ट्रासाठी देवा, कारण ह्या अशा स्थितीमध्ये तू त्यांचं सहाय्य करत आहो. अनेक प्रभू देवा स्वयंसेवी संस्था, चर्चेस आणि अनेक शासकीय यंत्रणा देवा अहोरात्र काम करत आहे. हो प्रभू देवा, सर्व प्रकारचा पुरवठा त्यांना तू हो दे देवा, आणि या संकटातून आमच्या सर्व प्रिय लोकांना तू बाहेर काढ, अशी नम्र प्रार्थना आम्ही करत आहोत. आमच्या देशासाठी तुझा देवा तुझी दया, तुझी कृपा आणि तुझं सहाय्य आज आम्ही मागत आहोत. प्रभू, आम्हाला दर रविवारी ह्या प्रार्थनेच्याद्वारे, या भक्तीच्याद्वारे आशीर्वादित करतो म्हणून तुझे आभार मानतो. येणारे दिवस प्रभू देवा आम्हा सर्वांसाठी तुझ्या दयेचे, कृपेचे असे लाभू दे. अनेक लोक देवा प्रवास करतात, नोकरीमध्ये येणं जाणं करतात, त्यांना प्रभू देवा तुझी सुरक्षितता आणि विशेष करून या महामारीपासून संरक्षण त्यांना तू दे, अशी प्रार्थना आम्ही करत आहोत. आमचं आयुष्य आणि भविष्य, येणारा आठवडा तुझ्याचे समर्पित करतो देवा. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेस म्हणणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्यास मुनसोटे आहे तसेच तू आमच्याने आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुपी येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. परत आपल्या सर्वांचे खूप आभार मानतो, आणि परत सर्वांना आव्हान करेल की आपल्या भक्तीची लिंक आपल्या मित्रांना, आपल्या प्रिय लोकांना पण तुम्ही शेअर करा. आणि नक्कीच येणारे दिवस परमेश्वर आपल्याला अधिक न अधिक आशीर्वादित करणार आहे या भक्तीच्याद्वारे. परत याच माध्यमाच्याद्वारे आणि याच वेळी परत पुढच्या रविवारी आपण भेटणार आहोत. आपल्या काही गरजा असतील तर कृपा करून यूट्यूबच्या मेसेजमध्ये पण तुम्ही टाकू शकता. व्हॉट्सअप नंबर आमचा तुमच्याकडे असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही पोस्ट करा. दर गुरुवारी आपली प्रार्थना मीटिंग गुगल मीटवर असते, त्यामध्ये पण आपण सहभागी होऊ शकता, किंवा आपल्या गरजा किंवा विनंत्या आपण आपल्याला कळू शकता. तोपर्यंत आपली स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या. परमेश्वर तुम्हाला सुरक्षित ठेवो, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. शालोम.